दिल्लीतील आम आदमी पार्टीच्या अरविंद केजरीवाल सरकारने शेतकऱ्यांना 3 दिवसापूर्वीच आनंदाची बातमी दिली आहे। नवी दिल्लीत स्वामीनाथन आयोग लागू होणार आहे। यामुळे स्वामीनाथन आयोग लागू करणारे दिल्ली पहिले राज्य ठरले असून फटाके फोडून या निर्णयाचे अमरावती जिल्ह्यातील चांदुर्ली शहरात स्वागत करण्यात आले आहे। मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ट्विटरच्या माध्यमातून ही घोषणा केली होती। यामुळे दिल्लीमधील शेतकऱ्यांना स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशीनुसार हमी भाव मिळणार आहे। डिसेंबर 2004 ते ऑक्टोबर 2006 या 2 वर्षाच्या काळात स्वामीनाथन आयोगाने भारताच्या 20व्या राज्यात प्रवास करून स्वयंसेवी संस्था, शेतकरी संघटना, कृषी महाविद्यालय, हवामान खाते, पाटबंधारे खाते, कृषी उत्पन्न बाजार समिती, कर्ज पुरवठा बँका अशी शेतीशी निगडीत सर्वच घटकांशी संवाद साधला आणि एकूण 5 अहवाल सरकार दरबारी सादर केले। त्यापैकी 5वा अहवाल ग्राह्य मानला जातो। स्वामीनाथन यांच्या मते या अहवालात शेती व्यवसाय निगडीत भारताच्या 70% जनतेच्या सर्वांगीण विकासाचा आराखडा आहे। यामुळे शेतकऱ्यांना किमान आधारभूत किंमत म्हणून गहू या पिकासाठी 2616 रुपये तर धान्यासाठी 2667 रुपये किमान आधारभूत किंमत म्हणजे MSP लागू करणार असल्याचे प्रस्तावित आहे। त्यामुळे दिल्ली सरकारचं हे क्रांतिकारक पाऊल असून देशात पहिल्यांदाच स्वामीनाथन आयोग दिल्लीत लागू केलं जाणार आहे। या निर्णयाचं चांदूर रेल्वे येथील आम आदमी पार्टीसह समविचारी पक्ष तथा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी फटाक्याच्या आतिषबाजीने आनंदोत्सव साजरा केला। दिल्लीतल्या जनतेचा अरे स्वामीनाथन आयोग लागू करणाऱ्या दिल्ली सरकारचा अरे आम आदमी पार्टीचा अरे आम आदमी पार्टीचा मोदी सरकार बहुमतानं सरकारमध्ये बसलं आणि त्यानंतर मोदी सरकारने लगेच 2 महिन्यानंतर सुप्रीम कोर्टामध्ये लेखी लिहून दिलं की आम्ही हा स्वामीनाथन आयोग लागू करू शकत नाही। ही देशातल्या 125 कोटी जनतेची सरळ फसवणूक आहे देशामधल्या शेतकऱ्यांची। आणि त्यानंतर आता काल 6 तारखेला दिल्ली सरकारने केजरीवाल सरकारने हा स्वामीनाथन आयोग लागू केलेला आहे। त्याचाच एक भाग म्हणून आम्ही आपल्या चांदूर शहरामध्ये त्याचा विजय उत्सव फटाके फोडून आम्ही या चौकामध्ये पंचायत समितीच्या समोर साजरा केलेला आहे। फटाके फोडल्यानंतर कचरा झाला असताना आमचे कार्यकर्ते निलेश कापसे यांनी झाडून रस्ता स्वच्छ केला। यावेळी नितीन गवडी, मेहमूद हुसेन, विनोद जोशी यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती। ब्युरो रिपोर्ट, VCN न्यूज, अमरावती।